गाइस एंड गुड मॉर्निंग। हाय, अभी मैं निकल चुकी हूँ बाहर कहाँ जा रही हूँ मैं? मम्मी के स्कूल। और मम्मी के स्कूल में एक छोटा सा इवेंट है। वो देखो, मम्मी रेडी हो चुकी है और मैं भी रेडी हो चुकी हूँ। अभी जाएंगे। जस्ट मम्मी हाय बोलो। हाय हाय। चलो अभी निकलेंगे यहाँ से। तो मम्मी की स्कूल है यहाँ से 20 किलोमीटर दूर और वहाँ पर जा रहे हैं हम आज इवेंट के लिए। बस जल्दी पहुँच जाए और लेट हो चुका है थोड़ा सा, तो ठीक है। अभी हम आ चुके हैं मम्मी के स्कूल पे और ये देखो बच्चे कैसे रेडी हो गए। मुझे पता नहीं मुझे मेरा आवाज़ आएगा नहीं आएगा, बट ठीक है। हॅलो हाय, तुम्हाला वाटते की आज मी मराठीमध्ये गेला तर बरं राहील व्लॉग. हे बघा, किल्ला बनवलेला होता शिवाजी महाराजांसाठी, म्हणजे त्या मॅडमनी बनवलेला. तर त्यांच्याशी भेट करून देईल मी. दीज आर क्लासेस, ये है क्लासेस यहाँ के. बीच बीच में हिंदी की मतलब हिंदी निकल जाती है मेरी, अभी क्या कर सकते हैं. सो दिस इज द स्कूल. आणि आता सगळे खाली गेलेले आहेत, बक्षीस वितरण सुरू आहे. तर त्यासाठी तर आपण पण जातो खाली. यहाँ पे मैं बैठी हूँ क्लास में और बाहर, और उधर ना प्राइजेस दे रहे, मतलब छोटे छोटे कंपटीशन रखते ना बच्चों के लिए, तो उसमें सबको पेन्स और पाउचेस वगैरह वगैरह ऐसे कुछ है, तो सब मिलेगा अभी. और मतलब थोड़ा सा प्रोग्राम बाकी है, बस इतना है. और फिर मैं खाना खाऊंगी. मला प्राइजेस भेटले. मी पण लहान आहे ना. ह्यांनी किल्ला बनवला होता. मॅम बनवला तुम्ही, खूप छान बनवला. काय बोलू किती जण होते टीममध्ये? किल्ला तयार करायला का स्पेशली मुलींनी तयार केला किल्ला. सगळ्या मुलीच होत्या, 16 मुली होत्या आमच्या. अच्छा, 5वी 6वी 7वीच्या मुलींनी मिळून तयार केला. किती दिवस लागले? 8 दिवस लागले. यूट्यूबवर काही आयडिया पाहणे, काही मनाने सगळं करून किल्ल्याचे चित्र पाहणे, ते संकल्पना तयार करायला 8 दिवस लागले. आणि त्या तयार केल्यावर जोडायला परत 2 दिवस लागले आम्हाला. कालपासून सगळं साहित्य खूप मेहनत झाली. हो. त्याच्या मुख्याध्यापिका आहेत जोशी मॅडम, ज्यांचं की महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सगळ्यांना आम्हाला प्रोत्साहन दिलं, हे करायला परवानगी दिली. आणि आर्थिक मदत, लेकरांना बक्षिसं, त्यांना प्रोत्साहन देणं, सगळं मॅडमच्या सहकार्यानं नेहमीच असतं आम्हाला. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांची टीम एकदम उत्कृष्ट आहे आणि सगळ्यांना सहभागी करून घेतात, मुलांना प्रोत्साहन देतात. आणि कापसे मॅडम, दगे मॅडम, त्याचप्रमाणे बोबडे मॅडमसुद्धा या मुलांकडून जे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करून घेतात, अतिशय मेहनतीने त्यांनी करून घेतला. आणि माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असतो. माझ्याच्याने मेहनत होत नाही, मात्र त्यांना प्रोत्साहन देणं होते. पूर्ण मी आर्थिकसुद्धा मदत त्यांना करते. बोबडे मॅडम शापोळाच्या ताई आहे, खूप छान आहे. मस्त स्वयंपाक बनवतात, मुलांना खाऊ घालतात, एकदम रुचकर असा. आता जेवणार आपण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकासनगर
आज सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आहे शिवतिथीप्रमाणे आणि लहान मुलांनी आणि मुलींनी शिवाजी महाराजांबद्दल सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम केलेला आहे आणि विद्यार्थी पालक माता भगिनी सर्व यांनी उत्स्फूर्त सहकार्य केलं शाळेबद्दल कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप छान झाला कार्यक्रम. हो का खरंच किती सुंदर आहे. मस्त आहे. दीदी फोटो काढायचे. दीदी कुठे आहे? मॅडम मध्ये ना तुझं बॉल म्हणून ठेवले तिथे बोलती किती छत्रीसाठी मॅडम तिनं खूप मेहनतीने केली. बोल कापून त्याला हे केलं काय हा त्याला आकार देणं त्याला ते करणं सगळं खरंच खूप सुंदर केली बरं का. तिला खूप वेळ लागला. मित्रांच्या कलेला सलाम आहे. कला पोरी आपल्या खरंच क्रिएटिव्ह आहेत बरं. त्यांना आपण जर काही चांगलं प्रोत्साहन दिलं ना तर ते खरंच करते काही वेगळं काहीतरी. त्यांनी खूप जीव लावून केलं. हे तुझा क्लास आहे? आता बंद करून घेतलाय. माझा स्वर्ग आहे. सातवीची क्लास टीचर आहे मी. आदिती सिमट पण आहे 6व्या वर्गात. अतिशय हुशार मुली सातवीची आहे. आणि ही वैष्णवी या 6व्या वर्गातल्या. वैष्णवी खूप हुशार आहे. सिमर पण आहे. बघ या मुलीने किल्ला बनवला बरं का. त्यात खूप सुंदर बनवला कापसे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली. आणि संचिता पण आहे. एकदम क्रिएटिव्ह आहे. आर्टिस्ट आहे. सगळ्याच मुली आहेत. बाय. आता निघतो इथून. दिस इज द स्कूल. तर आता निघतोय आपण इथून आणि आता जातोय घरी. कार्यक्रम खूप मस्त झालेला आहे आणि खूप छान सुंदर असे रेडी होऊन आले ते सगळे स्टुडंट्स. छान वाटलं असं पुन्हा शाळेत येऊन असं खूप वर्षांनी. म्हणजे ही स्कूल नव्हती माझी पण हां स्कूलमध्ये येऊन छान वाटलं. त्या मुख्याध्यापिका आहेत आणि आता निघतोय आम्ही. चला घरी जाऊन बोलू आपण. हेलो गाइस. और हम आते ही सो गए थे फ्रेश वगैरह होके. दिस इज आवर मम्मा. बोबडे मॅडम येते. बोबडे मॅडम. तर कसं झाला प्रोग्राम? मस्त मस्त. सगळे असे बच्चे एकदम खुश झाले. बक्षीस वगैरे वाटले आणि मस्त डान्स वगैरे केले. नाटक होते खूप सारे. मी सगळं व्लॉगमध्ये दाखवू नाही शकणार. मे बी क्लिप्स टाकते मी 2-4 अशा. सगळं शूट नाही झालं. थोडंफार झालं जे काय झालं ते. बस मस्त गेला दिवस आजचा. छान होती तुझी स्कूल. खूप दिवसांनी मी स्कूलमध्ये गेले. एका शाळेमध्ये गेलते. शाळेतली खिचडी खाल्ली जी लहानपणी खायचो आम्ही. आणि मला पण भेटलेलं आहे गिफ्ट. माझं गिफ्ट दे ना. कुठे गेलं? मला एक पाऊच आणि पेनचा सेट दिला. मी पण छोटी आहे ना. हे बघा मिकी माऊसवाला पाऊच. आणि हे फर्स्ट प्राईज होतं. ज्यांचं फर्स्ट आलं होतं ना म्हणजे पहिला नंबर आला त्यांना हे पूर्ण सेट. आणि हे थर्डवाल्यांना. आणि एक कलरचा छोटा बॉक्स होता पेन्सिल कलरचा तर ते सेकंडवाल्यांना. तसं दुसरीकडे म्हणजे इतकं देत नसतात पण म्हणजे इथे दिले तर ठीक आहे. चांगलं आहे असं. म्हणजे छान वाटतं ना स्टुडंट्सला अजून प्रोत्साहन भेटते करण्यासाठी काही पण. आणि खूप सुंदर असा किल्ला बनवलेला होता. खूप मेहनत घेतली होती. 8-10 दिवसाची मेहनत होती. कापसे मॅडमने घेतली होती. म्हणजे मी बोलली त्यांना पण माझं नाव लक्षात राहत नाही ना त्यामुळं. तर खूप सुंदर असा किल्ला बनवलेला होता आणि खूप पाहिलं. छान वाटलं. मस्त दिवस गेला आजचा. बस तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब खूप करा. जितकं होईल तितकंच शेअर करा. आणि असे स्कूल जर नसतील तुमच्या आजूबाजूला तिथे प्राइसेस तिकडे म्हणजे बस सांगा की प्राइसेस दिल्याने ना मुलांचं प्रोत्साहन वाढते. ये ना तू ये ना. कोणती स्कूल आहे सांग? आमची शाळा जिल्हा परिषदची आहे. आणि जिल्हा परिषदची शाळेमध्ये विद्यार्थी खूप छान असतात. खूप छान खूप मायाळू. एकदम मायाळू असतात. रफटफ असतात. ॲटलिस्ट ते डिप्रेशनमध्ये जात नाहीत आणि ॲक्टिव्ह असतात. खूप ॲक्टिव्ह असतात. खूप
खूप छान पद्धतीनं ते प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय असतात आणि भित्रे नसतात, घाबरट नसतात. जसे प्रायव्हेट स्कूलमध्ये असतात ना, म्हणजे जास्त इंट्रोवर्ट असल्यासारखे, तर तसे नाही, एकदम लाईक बिंदास बिंदास बिंदास. जे होईल ते होईल, बघता येईल बिंदास अशा टाईपची. अशी बिंदास मुलं आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडवत असतो. ती आमच्या जनरेशनला म्हणजे प्रॉब्लेम येते, आम्ही इंट्रोवर्ट बनून जातो. तिला झोप येते, ती झोपायला चालली आता. त्यांची मेहनत खूप जास्त आहे. हे सगळं खूप प्रोग्राम त्यांनी मस्त अरेंज केला आणि अजून पुढच्या वर्षी बेटर करायचं ट्राय करणार आहेत. अजून पण खूप कार्यक्रम घेतील ते. आता जाऊ जसे जमेल तसं आपण. तर ठीक आहे, दिस वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा, ओके. आणि अजून काय सांगायचं आहे मला, काय बोलायचं तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट ना, 5 लेडीज आहेत त्यात जोशी मॅडम सगळं महिला मंडळ आहे तिथे. म्हणजे बोबडे मॅडम, कापसे मॅडम, ढगे मॅडम आणि जोशी मॅडम मुख्याध्यापिका. आणि अजून एक होत्या ना ते ऑरेंज, देशमुख मॅडम. आणि ज्या खिचडीवाल्या ताई आहेत, बेस्ट. सगळ्यांचा स्वभाव इतका मोकळा आहे, छान आहे. सगळे छान बोलतात, एकदम असं लेकरांवर माया करतात. तर छान वाटलं मला जाऊन. बस खूप सुंदर आहे, सगळे शाळा सुंदर आहे. आणि लेडीज असल्यावर थोडं जास्तच असतं नाही का, म्हणजे लेडीज थोड्या जास्त माया लावतात लेकरांना, असं राहतं. बस मी प्राईजमध्ये खुश आहो, मला पण प्राईज भेटला आजच्या दिवशी. आणि बस दिस वॉज इट. बस छान वाटतंय आज खूप दिवसांनी शाळेत जाऊन, आणि सुंदर होतं सगळं. बस आज के लिए बस इतना ही. आणि मे बी हा हिंदीमध्ये नाही आला असेल, माझी मधात कुठे कुठे हिंदी निघते, तर ठीक आहे. लाइक शेयर सब्सक्राइब सगळं करा. लाइक शेयर सब्सक्राइब सब कर देना. और वैसे ऐसे ही आपके अगर आसपास के स्कूल में ऐसे ना होता हो तो बताना कि ऐसे करो. और रील्स वगैरह भी डालूंगी मैं, इसका क्या जो है वो. बस करो, अच्छा करो, सोसाइटी में अच्छा बदलाव लाओ. ओके, टाटा, बाय बाय, गुड नाइट. बहुत थक गई हूँ अभी, क्योंकि स्टैंडिंग मतलब खड़े रह गए. मैंने पूरा शूट किया है ऐसे, हाथ लंबे लंबे करके ऐसे, क्योंकि 2-3 बच्चियाँ शूट कर रही थी ना, और सामने खड़े नहीं रहने जम रहा था मुझे, क्योंकि ऐसे सब देख रहे थे ना, तो किसी को दिखेगा नहीं, तो इसलिए ऐसे हाथ करके शूट करना पड़ रहा था. दिस आईफोन ये आज का हीरो था. तो सबको फॉरवर्ड कर दिए हैं मैंने, सब मैडम्स को ग्रुप में ऐड कर दिया था मम्मी ने मुझे. और बस बहुत बड़बड़ कर रही हूँ आज. बस यही था जो था आज का दिन. और मैं भी खुश हूँ, मम्मी भी खुश है, सब टीचर्स, स्टाफ सब खुश है. बच्चे तो और ही लेवल खुश है, क्योंकि एक बच्चे ने बहुत मतलब कॉम्पिटिशन्स, बक्षीस वितरण झालं होतं ना, इतके प्राइजेस घेतले सगळ्यांनी. कारण म्हणजे इतके खेळले होते, इतके नंबर आले त्यांचे, छोटे छोटे कॉम्पिटिशन, पण छान एकदम. ओके, सो बस असंच आहे. याबद्दल मी अजून गेले तर कधी सांगेल. ओके, बस असे चेंजेस, चांगले चेंजेस आणण्याचं ट्राय करा. आवाज आली का नाही, एकदम वाजलं मागे. तर असे चेंजेस आणण्याचं ट्राय करा आपल्या आजूबाजूला. आणि एक गोष्ट, मागे चिल्ड्रन्स डे जेव्हा होता का, तर तेव्हाच त्याच दरम्यान मला माझी फर्स्ट पेमेंट आली ती, छोटीशी, एकदम छोटीशी. तर मी चॉकलेट्स पाठवल्या होत्या चिल्ड्रन्स डेला. सगळ्या लेकरांना शाळेमध्ये चॉकलेट्स पाठवल्या होत्या. तर बस छोटे छोटे प्रयत्न असतात, त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करायला बघतो. माझी फर्स्ट पेमेंट मी तिथे दिली होती चॉकलेट्स वाटण्यासाठी. बस एक छोटंसं ट्रीट असल्यासारखं. असं ट्राय करा, जसं बनेल तसं. आणि इतकंच आजच्यासाठी. बाय बाय, टाटा टाटा, बाय बाय.